हरे कृष्णा. कृष्ण भावनेचा सुबोध भानू हा प्रभुपादाने लिहिलेला ग्रंथ आहे. याचं वाचन आपण गेल्या वेळी करायला सुरुवात केलंय आणि पहिलं प्रकरण आपलं वाचून झालेलं आहे. आज दुसरं प्रकरण वाचायला सुरुवात करणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही हा ग्रंथ वाचण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. थँक्यू प्रभुपाद. प्रकरण दुसरे, सुखाकरिता कठोर परिश्रम. शास्त्रांमध्ये भगवंतांचे वर्णन सच्चिदानंद विग्रह असे करण्यात आले आहे. तो वैदिक शास्त्रामध्ये भगवंतांचं वर्णन आहे. सत म्हणजे शाश्वत, कायम राहणारे. चित म्हणजे ज्ञानाने पूर्ण आणि आनंद म्हणजे आनंदमय. आणि विग्रह म्हणजे ते भगवंत काय आहेत? एक व्यक्ती आहे, त्यांना रूप आहे, आकार आहे. अशा प्रकारे एकम एव अद्वितीय असे भगवंत म्हणजे शाश्वत, ज्ञानमय व आनंदमय असे व्यक्तिमत्व आहेत. एकमेव अद्वितीय म्हणजे भगवंतच केवळ एकमेव आहेत, त्यांच्या समान अद्वितीय दुसरं कोणीच नाही. पुढे दिलेलं आहे की कोणीही त्यांच्या बरोबरीचा किंवा श्रेष्ठ नाही. भगवंतांना म्हटलं जातं असम ऊर्ध्व. भगवंतांच्या समान कुणी नाही आणि ऊर्ध्व भगवंतांपेक्षा श्रेष्ठही कुणी नाही. हे भगवंतांचं संक्षिप्त वर्णन आहे. आता जीवाबद्दल प्रभुपाद आपल्याला समजवतायत. जीव म्हणजे आपण सगळे जीवात्मे आहोत, त्यांच्याबद्दल म्हणतायत. जीव हे भगवंतांचे सूक्ष्म अंश आहेत आणि त्यामुळे ते म्हणजे जीव प्रत्येक कार्यामध्ये शाश्वत अस्तित्व, पूर्ण ज्ञान आणि सुखाची अपेक्षा करीत असतात. भगवंत सच्चिदानंद आहेत आणि भगवंतांचे अंश असलेले आपण सगळे जीव आहोत, ते पण सच्चिदानंद आहेत आणि त्यामुळे आपण सुद्धा सगळे जीव आहेत ते शाश्वत अस्तित्व, पूर्ण ज्ञान आणि सुखाची अपेक्षा करत असतात. तर शाश्वत अस्तित्व म्हणजे प्रत्येकालाच वाटत असतं की मला कायम टिकायचं आहे. बघा, आपण नोकरी पण बघतो तेव्हा नोकरी परमनंट व्हायला पाहिजे लवकर, कामामध्ये नोकरीमध्ये असा विचार केला जातो. भाड्याचं घर आहे, लवकर आपलं स्वतःचं घर व्हावं अशी मनुष्याला अपेक्षा असते. तर हे कसं आहे, शाश्वत अस्तित्वासाठी त्याचे विचार चाललेले असतात, ते अपेक्षा असतात. तर अशा प्रकारे भगवंतांचा अंश असल्यामुळे सच्चिदानंद हे गुण या जीवामध्ये पण आहेत. मानव समाजामध्ये ह्या इच्छा प्रत्यक्ष आढळतात. उच्चतर लोकांमध्ये, आपण भूलोक पृथ्वीवर राहतो, पण जे उच्चतर लोक आहेत, स्वर्गलोक, जनलोक, तपलोक, महरलोक, ब्रह्मलोक इत्यादी, इथे जीव दीर्घायुष्य, पुष्कळ ज्ञान आणि अधिक सुखी जीवन उपभोगतात. तर जे या उच्च लोकांमध्ये जीव आहेत त्यांना खूप आयुष्य असतं, खूप ज्ञान पण त्यांच्याकडे असतं आणि ते आपल्या तुलनेमध्ये, आपण जे पृथ्वीवर राहतो त्यांच्या तुलनेपेक्षा ते जास्त अधिक सुखी जीवन जगतात, उपभोगतात. तथापि पृथ्वीपेक्षाही हजारो पटीने अधिक आयुर्मर्यादा व आनंद असणाऱ्या भौतिक जगामधील उच्चतर ग्रहलोकांमध्येही मृत्यू, जरा व व्याधी आहेतच. तर असे हे जे उच्चतर लोक आहेत, जिकडे एवढं सुख, आनंद वगैरे आहे, मोठी आयुर्मर्यादा आहे, तरीही तिथे काय बघितलं जातो? मृत्यू येतो, जरा म्हणजे म्हातारपण येतो, आजारपण आहे, व्याधी आहेतच. मात्र भगवंतांच्या सहवासात मिळणाऱ्या शाश्वत आनंदाच्या तुलनेत हा आनंद अत्यंत क्षुल्लक आहे. तर आपण सगळे जीवात्मे आहोत. हे सगळे जे ग्रहलोक सांगितलेत हे सगळे कुठे आहेत? ब्रह्मांडामध्ये आहेत. आणि आपण सगळे भौतिक जगतात आहोत. ही ब्रह्मांड या भौतिक जगतात आहेत सगळी. पण भगवान श्रीकृष्ण हे आध्यात्मिक जगतात राहतात, गोलोक वृंदावनमध्ये राहतात.
तर तिथे भगवंतांच्या सहवासात जे जीव राहतात, भगवंतांची सेवा करतात, त्यांना कसा आनंद प्राप्त होतोय म्हटलंय? शाश्वत आनंद प्राप्त होतो. तर त्या आनंदाच्या तुलनेत आपल्याकडचा हा जो आनंद आहे, आपल्या भूतलावरचा आनंद म्हणजे पृथ्वीवरचा आनंद किंवा इकडचे उच्च लोक आहेत त्यामधला आनंदही कसा आहे? क्षुल्लक आहे, अतिशय कमी, छोटासा आहे. कशी तुलना केली आहे? अगदी अत्यंत क्षुल्लक. पुढे आणखीन एक तुलना प्रभुपाद सांगतात, ज्याप्रमाणे पाण्याचा एक थेंब हा महासागराच्या तुलनेत क्षुद्र ठरतो, त्याचप्रमाणे निराकार ब्रह्माचा आनंद हा विविध संबंधांनी केलेल्या भगवंतांच्या भक्तिमय सेवेच्या तुलनेत यक्कश्चित असतो. तर जे भगवंतांची सेवा करतात, तर त्यामध्ये भक्तिमय सेवेचा आनंद आहे तो सर्वश्रेष्ठ मानला जातो. परंतु जे भगवंतांचं ज्या देहातनं जो प्रकाश येत असतो त्याला ब्रह्मज्योती म्हणतात. तर ज्ञानी जन असतात, ज्ञानी लोक, ते या ब्रह्मज्योतीलाच सर्वश्रेष्ठ मानतात, ब्रह्मज्योतीचं चिंतन करतात, त्या ब्रह्मज्योतीत विलीन होण्याचा प्रयत्न करतात. तर असा जो ह्या ज्ञानी लोकांचा जो आनंद आहे त्याला म्हटलं जातं निराकार ब्रह्माचा आनंद. तर तोही आनंद कसा आहे? भगवंतांच्या भक्तिमय सेवेशी मिळणाऱ्या आनंदाशी जर ह्या आनंदाची तुलना केली तर तो अतिशय अगदी शूद्र आहे. म्हणजे भगवंतांची सेवा करून मिळणारा आनंद जर समुद्राप्रमाणे असेल, तर ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्याचा आनंद त्या समुद्राच्या एका थेंबाप्रमाणे आहे. म्हणजे यातून आपण हेच जाणलं की भगवंतांची भक्तिमय सेवा ही सर्वात उच्च आनंद प्रदान करणारी आहे. या भौतिक जगामध्ये जीवात्मा अति उच्च आनंदाची अपेक्षा करतो आणि तरीही येथे सर्वजण दुःखीच आहेत. या जगतामध्ये हा जो जीव आलेला आहे, भगवंतांना सोडून आला आहे आणि इच्छा आहे मला प्रचंड आनंद घ्यायचा आहे, मला उपभोग घ्यायचा आहे, मला स्वामी बनायचं आहे. परंतु बघितलं काय जातं? सर्वच येथे दुःखी आहेत. दीर्घ आयुष्यात आनंदाचे आणि सुखसोयीचे अत्याधिक प्रमाण असले तरीही प्रकृतीच्या नियमांमुळे सर्व उच्च ग्रह लोकांमध्येही दुःख असतेच. उच्च ग्रह लोकांमध्ये आपण बघितलं आयुष्यमान जास्त आहे, दीर्घ आहे, आनंद सुखसोयीच्या सुविधाही जास्त आहेत, परंतु प्रकृतीचे जे नियम आहेत ते मात्र या भौतिक जगतातील कुठच्याही ग्रह लोकात असलो तरीही ते प्रकृतीचे नियम आपल्यावर लागू होतात आणि त्यामुळे उच्च ग्रह लोकातही दुःख आहे. जसं आपण आधी वाचलं, मृत्यू आहे तिकडे, म्हातारपण आहे, आजारपण आहे. आयुर्मर्यादा व जीवन पद्धती अतिउच्च प्रमाणापर्यंत वाढवू शकलो तरीही प्रकृतीच्या नियमांमुळे आपण असमाधानी राहतो. तर कितीही आयुर्मर्यादा वाढली, आपल्या राहण्याचा म्हणजे म्हणतात ना, राहणीमान जरी प्रचंड वाढलं तरी प्रकृतीचे नियम सगळ्यांवर लागू असल्यामुळे मनुष्याला दंडित केलं जातं आणि तो त्यामुळे असमाधानी राहतो. काय कारण आहे ते प्रभुपाद पुढे सांगतात. याचे कारण म्हणजे भौतिक कर्मांपासून मिळणारा आनंद हा आपल्या स्वरूप स्थितीला योग्य अशा आनंदापासून भिन्न आहे. आपण सगळे जीव आहोत आणि जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास. तर आपण भगवंतांचे नित्यदास आहोत. भगवंत दिव्य आहेत, आध्यात्मिक आहेत. आपण पण भगवंतांचे अंश असल्यामुळे आपण ही आध्यात्मिक आहोत आणि आपण इथे प्रयत्न काय करतो आहेत? भौतिक कर्म करून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. जीवात्मा हा भगवंतांच्या सच्चिदानंद विग्रह असणाऱ्या श्रेष्ठ आध्यात्मिक शक्तीचा सूक्ष्म अंश आहे. म्हणून जीवात्म्याची म्हणजे त्याची आनंद घेण्याची स्वाभाविक प्रवृत्ती ही दिव्य आहे. भगवंत दिव्य आहेत, भगवंतांचा अंश आहे तो दिव्य आहे. हा जीवात्मा काय? भगवंतांच्या श्रेष्ठ आध्यात्मिक शक्तीचा सूक्ष्म अंश आहे आणि त्याचा स्वभाव आनंद घेण्याची स्वाभाविक वृत्ती कशी आहे?
दिव्य आहे. दुर्दैवाने तो म्हणजे हा जो जीवात्मा आहे तो भौतिक प्रवृत्तीच्या या अपरिचित वातावरणामध्ये आनंद घेण्याचा प्रयत्न करीत आहे. जीवात्मा आहे तो स्वतः दिव्य आणि आध्यात्मिक आहे, पण आला आहे इथे भौतिक जगतात आणि भौतिक प्रवृत्तीच्या हे वातावरण कसं आहे त्याला अपरिचित आहे. भौतिक जगत आध्यात्मिक असलेल्या जीवात्म्याला अपरिचित आहे आणि इथे जो जेव्हा तो आनंद घेण्याचा भौतिक गोष्टीतनं आनंद घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला काही आनंद प्राप्त होत नाही. तर यासाठी एक सुंदर उदाहरण प्रभुपाद पुढच्या पॅरेग्राफ मध्ये देत आहेत. पाण्याबाहेर काढलेला मासा हा कोणत्याही प्रयत्नांनी भूमीवर जमिनीवर सुखी राहू शकत नाही. त्याला पाणी दिलेच पाहिजे. त्याला सुखी करायचं असेल तर तुम्ही भारी भारी खायला देऊ नका, मऊ मऊ गादी देऊ नका, त्याला काही धन देऊ नका, त्याला फक्त पाणी द्या, त्याला पाण्यात ठेवा. त्याचप्रमाणे सूक्ष्म सच्चिदानंद जीवात्मा म्हणजे आपण सगळे आहोत ते, हा जीवात्मा हा त्याच्या भ्रमित बुद्धिमत्तेने केलेल्या कोणत्याही योजनांनी या भौतिक जगामध्ये खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकत नाही. म्हणून त्याला निराळा असा दिव्य आनंद दिला पाहिजे. एवढंच आपल्याला कळलं की जीवात्मा आहे तो सच्चिदानंद आहे आणि अतिशय सूक्ष्म आहे. या जगतामध्ये तो त्याची बुद्धी कशी आहे, भ्रमित झालेली आहे. या भौतिक जगतात जी बहिरंगा शक्ती आहे भगवंतांची माया शक्ती तिच्या अधिपत्याखाली तो आहे आणि त्यामुळे तो भ्रमित होतो, त्याची बुद्धी भ्रमित होते आणि या जगतामध्ये तो अनेक अनेक योजना आखत असतो की अशा प्रकारे मला सुखी व्हायचंय, तशा प्रकारे मला सुखी व्हायचंय, पण त्याला इथे तो सुखी होऊ शकत नाही आणि म्हणून त्याला निराळा असा दिव्य आनंद दिला पाहिजे. तर आता हा जो दिव्य आनंद आहे तो कसा प्राप्त करायचा वगैरे प्रभुपाद आता पुढे पुढे आपल्याला हळूहळू सगळी उदाहरणं देऊन समजवत आहेत. आपल्या महत्वाकांक्षेचा उद्देश हा तात्पुरता आनंद नव्हे तर दिव्य आनंद असला पाहिजे. तर प्रत्येकाला महत्वाकांक्षा आहे, सुखी राहायचं आहे, आनंद प्राप्त करायचा आहे. तर आपल्याला कोणता आनंद हवा आहे? इथे तात्पुरता भौतिक क्षणिक असा आनंद नकोय, तर दिव्य आनंद हवा आहे, आध्यात्मिक आनंद हवा आहे. एवढं आपल्याला कळलं. आता पुढे एक प्रभुपाद उदाहरण देत आहेत की काही तत्वज्ञ असे सांगतात. तत्वज्ञ म्हणजे फिलॉसॉफर. ते काय म्हणतात? भौतिक सुखाचा आणि भौतिक अस्तित्वाचा अवहेर केला की दिव्य आनंदाची प्राप्ती होते. तर ते म्हणतात ही सगळी या जगतामध्ये भौतिक सुख आहेत तिला नाकारा. नंतर भौतिक अस्तित्व आहे आपलं, आपण जे आहोत या जगतामध्ये राहणारे जीव आहोत, आपल्याला हे शरीर मिळालंय ते सगळं आपण नाकारायला हवं. आपलं अस्तित्वच जर आपण नाकारलं तर आपल्याला दिव्य आनंद प्राप्त होईल असं काही तत्वज्ञ सांगतात. शंकराचार्यांनी सुचवल्याप्रमाणे भौतिक क्रियांचा तात्विक अवहेर मानव समाजातील हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या लोकांकरता लागू पडू शकेल. तर शंकराचार्य आहेत ते मायावादी आहेत. तर हे जे ज्ञानी लोकांसाठी शंकराचार्य म्हणतात की जी ज्ञानी लोक आहेत ते जेव्हा जाणतात की मी शरीर नाहीये, मी आत्मा आहे, हे जगत अतिशय कठीण आहे, त्यावेळी त्यांना हे सर्वस्वाचा अवहेर करायचा असतो, सगळं सोडून द्यायचं असतं. तर हे सर्वस्व सोडून देणं, तर हे सगळं काही सगळ्यांना लागू होणार नाही. काही अगदी मानव समाजातील हाताच्या बोटावर मोजता येईल इतकी लोक हे सगळ्याचा अवहेर करू शकतात, सगळ्या गोष्टीला नाकारू शकतात. परंतु सगळ्यांसाठी उपाय काय आहे तो प्रभुपाद सांगतायत. परंतु सर्वांसाठी आध्यात्मिक दिव्य आनंद प्राप्तीचा सर्वोच्च व अचूक मार्ग म्हणजे श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेला भक्ती मार्ग होय. ही भक्तिमय सेवा भौतिक प्रकृतीचा चेहरा मोहराच बदलू शकते. एकदम सोपा उपाय सांगितलाय. सगळ्यांना काय प्राप्त करायला सांगितलंय? प्रभुपाद म्हणतात की प्रत्येकाच्या महत्वाकांक्षा आहेत, त्यामध्ये त्याला दिव्य आनंद हवा असायला हवा. तर त्याची इच्छा काय हवी?
आम्हाला तात्पुरता आनंद नाही, आम्हाला दिव्य आनंद हवा. दिव्य आनंद कसा मिळणार आहे? आध्यात्मिक दिव्य आनंद प्राप्ती करायसाठी आपल्याला चैतन्य महाप्रभूंनी उपाय दिलाय. तो उपाय कसा आहे? सर्वात उच्च आहे आणि अचूक आहे. हा मार्ग आहे भक्ती मार्ग. भगवान श्रीकृष्णांची प्रेममयी भक्तिमय सेवा करणं. ही भक्तिमय सेवा भौतिक प्रकृतीचा चेहरा मोहराज बदलू शकते. ही जी भौतिक प्रकृती आहे या जगतामध्ये, ती भौतिक प्रकृती जी आहे, सगळा निसर्ग आहे तो भगवंतानी बनवलेला आहे. तर या सगळ्या गोष्टींचा आपण उपभोग घेण्याचा प्रयत्न न करता या निसर्गातील सगळ्या गोष्टींचा भगवंतांच्या सेवेमध्ये जेव्हा आपण उपयोग करू, तेव्हा काय होणार आहे? सगळीकडेच आनंदी आनंद होणार आहे. भौतिक सुखाची आकांक्षा करणे म्हणजे काम वासना होय आणि काम प्रेरित कृत्ये ही निश्चितच विफल होतात. कोणत्याही भौतिक सुखाची मनुष्य जेव्हा कामना करतो, इच्छा करतो, त्याला म्हटलं जातं काम वासना, कामेच्छा. कामना म्हणजे इच्छा, आकांक्षा करणं. तर अशा तऱ्हेने एखाद्या उपभोग घेण्याच्या वृत्तीने केलेलं जे कार्य आहे ते विफल होतं, नक्कीच विफल होतं. जेव्हा मनुष्य इंद्रिय तृप्तीची इच्छा करतो तेव्हा तो विफल होतो. तर यासाठी सुंदर उदाहरण देत आहेत प्रभुपाद. सर्पाचे शरीर, एखादा साप आहे, त्याचं शरीर अतिशय थंड असतं, परंतु हा गारवा अनुभवण्यासाठी जर मनुष्याने विषारी सर्पाला गळ्यात घातले तर त्या सर्पाच्या विषारी दंशाने त्या मनुष्याचा मृत्यू निश्चित आहे. एखादा म्हणतोय, अरे किती उन्हाळा आहे, बापरे खूप उकडत आहे, अरे वा, हा खूप छान थंडगार साप आहे, माझ्या गळ्याभोवती मी गुंडाळून घेतो. तर परिणाम काय होणार आहे? तो साप आपल्याला दंश करेल आणि त्याच्या विषाने मृत्यू होईल. तर हे उदाहरण देऊन प्रभुपाद समजवतात, आपली जी भौतिक इंद्रिय आहेत, ही इंद्रिय जी आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत. डोळ्यांनी आपण रूप बघतो, कानाने आपण एखाद्या वस्तू, एखादा आवाज, शब्द ऐकतो, नाकाने वस्तूंचा गंध घेतो, जिभेने आपण चव घेतो गोष्टीची, आपला त्वचा आहे त्याने आपल्याला स्पर्श होतो. तशी ही जी आपली भौतिक इंद्रिय आहेत ती कशी आहे? त्यांची तुलना सापांशी केलेली आहे. आणि भौतिक सुखामध्ये जर ही इंद्रिये गुंतून राहिली तर काय होणार आहे? आपले आध्यात्मिक स्वरूप निश्चितच नष्ट होईल. ही झाली सगळी ज्ञानेंद्रिय. आणि कर्मेंद्रिय कोणती आहे? जी बोलण्याचं काम करते ती जीभ, हात, पाय आणि मलमूत्र विसर्जन करतात ती इंद्रिय, ती आहेत कर्मेंद्रिय. तर अशी जी आपली सगळी ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत, ती जर आपण भौतिक सुखामध्ये अडकून पडलो तर काय होणार आहे? आपल्याला आध्यात्मिक स्वरूप काय आहे? आपलं जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास. जर आपण भगवंतांचे नित्यदास आहोत, तरीही आपण जर आपल्या इंद्रियांना भौतिक गोष्टीमध्ये अडकून टाकलं उपभोग घेण्यामध्ये, तर आपण भगवंतांचे नित्यदास राहू का? सेवा केली नाही तर हे सगळं काय, भगवंतांशी आपला जो संबंध आहे तो पुन्हा जोडता येणं काही शक्य नाही. म्हणून म्हटलंय की आपलं आध्यात्मिक स्वरूप हे निश्चित नष्ट होईल, आपण ते पूर्णपणे विसरून जाऊ आणि मग याच भौतिक जगतात आपल्याला कायमचं खितपत पडावं लागेल, अडकून पडावं लागेल. म्हणून सुज्ञ म्हणजे शहाण्या मनुष्याने सुखाचे वास्तविक उगमस्थान शोधण्यासाठी उत्सुक असले पाहिजे. मला वास्तविक म्हणजे खरं उगमस्थान शोधायचं आहे, तर त्याच्यासाठी उत्सुक असलं पाहिजे. मग काय करायला हवं ते पुढे प्रभुपाद सांगतायत. मात्र हे उगमस्थान शोधण्यासाठी सुख म्हणजे काय हे ज्ञात असले पाहिजे. आपण आता सुखाचं उगमस्थान शोधतो आहे, पण सुख म्हणजे काय हे तर माहिती पाहिजे आधी. तर त्यासाठी प्रभुपाद एक उदाहरण देत आहेत. ऊस म्हणजे काय हे माहीत नसणाऱ्या मूर्ख माणसाची एक गोष्ट आहे. जेव्हा त्याने ऊसाच्या गुणधर्माबद्दल आपल्या मित्राला विचारले
तेव्हा त्याला चुकीने असे सांगण्यात आले की ऊस हा वेळूसारखा म्हणजे बांबू सारखा दिसतो, एवढीच त्याला माहिती दिली गेली. परिणामी तो जो मनुष्य आहे तो वेळूतून म्हणजे त्या बांबूतून रस काढण्याचा प्रयत्न करू लागला. तो बांबू चावायला लागला, जसा ऊस चावून खातात तसा चोखू लागला. पण होणार आहे का? योग्य नाही. परंतु त्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. तर हे उदाहरण देऊन प्रभुपाद समजवतात की भ्रमित जीवात्मा जो आहे या ज्या भौतिक जगतात आला आहे, माया ही जी भगवंतांची शक्ती आहे ती त्याच्यावर प्रभाव टाकते आणि त्यामुळे तो भ्रमित झाला आहे. तर असा जीवात्म्याची स्थिती हीच स्थिती आहे. तो असा प्रयत्न करतो सुख घेण्याचा, पण त्याचे प्रयत्न निष्फळ ठरतात. तो म्हणजे हा जो जीवात्मा आहे तो शाश्वत सुखाच्या शोधात या केवळ दुःखमयच नव्हे तर बदलणाऱ्या व क्षणभंगूर अशा भौतिक जगामध्ये सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो. तर असा हा जो जीवात्मा आहे ज्याला शाश्वत सुख शोधायचं आहे, मात्र शोधतोय कुठे? या भौतिक जगतात तो शोधतो आहे. भौतिक जग कसं आहे? बदलणारं आणि क्षणभंगूर आहे, म्हणजेच अशाश्वतम आहे. इथे प्रत्येक गोष्ट कशी सारखी बदलत राहते आणि हे भौतिक जगामध्ये तो सुख घेण्याचा प्रयत्न करतोय. पण हे भौतिक जगत कसं आहे? निरानंद आहे, यामध्ये काही सुख नाही. म्हणून इथे भगवद्गीतेचा एक श्लोक प्रभुपाद देत आहेत. भगवद्गीतेमध्ये या भौतिक जगाचे वर्णन दुःखमय असे केले आहे. आ ब्रह्म भुवना लोका पुनरावर्तिनो अर्जुना मामुपेत्य तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. भगवद्गीतेचा 8.16 या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात प्राकृत जगातल्या, प्राकृत म्हणजे या भौतिक जगातल्या अति उच्च ब्रह्मलोकापासून ते सर्वात खालच्या लोकांपर्यंत सर्व लोक दुःखाची स्थाने आहेत. सर्व जी ग्रहलोक आहेत ते दुःखाची स्थाने आहेत. इथे दुःखच मिळणार. या लोकांमध्ये वारंवार जन्म मृत्यू होतात. बघा, आ ब्रह्म भुवना लोका, इथे पुनरावृत्तीनो पुन्हा पुन्हा आवृत्ती होतात. जन्म मृत्यू जरा व्याधी, मृत्यू झाला का पुन्हा जन्म. तर अशा रीतीने काय पुन्हा पुन्हा हे आवर्तन सुरूच असतात. पुढे भगवंत म्हणतात अर्जुनाला, परंतु हे कौंतेया, जो माझ्या धामाची प्राप्ती करतो त्याला कधीच पुनर्जन्म नसतो. मामुपेत्य तु कौंतेय, हे अर्जुना, जर माझ्याकडे एखादा आला पुनर्जन्म न विद्यते, त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही. सुखाची महत्वाकांक्षा ही स्वाभाविक आणि योग्यच आहे, परंतु तथाकथित वैज्ञानिक तंत्रज्ञानाने जड पदार्थापासून सुख मिळवण्याचा प्रयत्न म्हणजे निष्फळ ठरणारा भ्रामक प्रयत्न आहे. एक तर आपल्याला कळलं की जीव आहे आणि जीवाला सुखाची महत्वाकांक्षा आहे. ती स्वाभाविक आहे, योग्यच आहे, कारण जीव आहे तो सच्चिदानंद आहे. परंतु कुठे शोधला जातोय सुख? वैज्ञानिक तंत्रज्ञानाने या भौतिक जगतातील जे जड पदार्थ आहेत, भौतिक पदार्थ आहेत, त्यांमधून सुख मिळवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. जीव आहे आध्यात्मिक, सुख घेण्याचा प्रयत्न करतोय भौतिक गोष्टीतनं, तर त्याला काही ते सुख मिळणार नाही. जे मूर्ख आहेत ते हे समजू शकत नाही. तर मूर्ख लोक आहेत, त्यांना हे समजत नाही की या भौतिक जगतात आपण आध्यात्मिक असलेले जीव आहेत ते कधीच सुख प्राप्त करू शकत नाहीत. मनुष्य भौतिक सुखाकरता कामाने कसा प्रेरित झाला आहे हे भगवद्गीतेमध्ये सांगण्यात आले आहे. तर या भौतिक सुखाची प्रत्येकाला कामना आहे, इच्छा आहे आणि त्यामुळे जीव जो आहे तो प्रेरित होतो. तर काय घडतं ते 16व्या अध्यायात, जो भगवद्गीतेचा 16वा अध्याय आहे, देव असुर संपद विभाग योग, यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला 16.13 या श्लोकात सांगतायत. हा श्लोक आपण वाचूया.
इदम अद्य मया लब्धम इमं प्राप्से मनोरथम इदम अस्ति इदम अपि मे भविष्यति पुन्हा धनम. हा आसुरी मनुष्य विचार करतो. आसुरी मनुष्य ज्याचं ध्येय काय आहे, मला माझ्या इंद्रिय तृप्तीसाठी सगळं कार्य करायचं आहे, सगळं माझ्या संतुष्टीसाठी आहे, असा जो मनुष्य आहे, जो भगवंतांना मानत नाहीत, असा मनुष्य काय विचार करतो, आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेन. हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात हे धन उत्तरोत्तर आणखीन वाढेल. तर अशा प्रकारे भगवद्गीतेतल्या ह्या श्लोक सांगून प्रभुपाद आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करतात की जे भगवंतांना मानत नाहीत, असुरी वृत्तीचे आहेत, जे नास्तिक आहेत, ते लोक अशी अपेक्षा करतात. नास्तिक म्हणजे काय, जे म्हणतात न अस्ति भगवान, भगवंत काही नाही आहेत, भगवंतांना ते भगवंतांच्या अस्तित्वालाच नकार देतात, भगवंतांना ते मानत नाहीत, भगवंतांचे कायदे नियम त्यांना पटत नाहीत. असे हे जे नास्तिक संस्कृती आहे त्याबद्दल प्रभुपाद पुढे सांगतात. नास्तिक संस्कृती म्हणजे आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी केलेल्या प्रचंड योजना होत आणि हा भ्रमाचा भोपळा राखून ठेवण्यासाठी आपण सर्वजण पैशासाठी वेडे झालो आहोत. प्रत्येक जण धनाच्या शोधात आहे. तर अशा प्रकारे जे भगवंतांना नाकारणारी संस्कृती आहे त्यामध्ये सगळ्या योजना काय आहे, खूप सारी इंद्रिय तृप्ती हवी. तर इंद्रिय तृप्तीचं जे आहे भ्रमाचा भोपळा, कारण इंद्रिय तृप्ती काय आहे, ही असं वाटतं आलं सुख आणि गेलं. तर असं हे काय आहे, कायम न राहणारं क्षणभंगूर असं सुख आहे. त्यासाठी मनुष्य आहे तो प्रचंड योजना करतो, प्रचंड पैशाच्या मागे लागतो आणि धनाच्या शोधात असताना असं म्हटलंय की प्रत्येक जण धनाच्या शोधात आहे, कारण इंद्रिय तृप्तीच्या साधनाच्या प्राप्तीसाठी विनिमयाचे साधन पैसा आहे. इंद्रिय तृप्तीची साधन घेण्यासाठी पैसा लागतो. अशा धनलोलूप वातावरणामध्ये शांतीची अपेक्षा म्हणजे केवळ स्वप्नच आहे. असे ज्यांना खूप सारे इंद्रिय भोग हवेत, त्यासाठी खूप सारा पैसा हवा आहे, तर खूप सारा पैसा आहे तर विचार काय आहे, कोणालाही मी फसवेन, काहीही करेन, मला धन पाहिजे, त्यांनी माझी मी इंद्रिय तृप्ती घेणार, इंद्रिय तृप्तीची साधनं घेणार. तर अशी जेव्हा वृत्ती असते त्यावेळी कोणतीही शांती राहू शकत नाही. म्हणून म्हटलंय अशा वातावरणात शांतीची अपेक्षा म्हणजे केवळ स्वप्नच आहे. जोपर्यंत इंद्रिय तृप्तीची थोडी देखील इच्छा असेल तोपर्यंत शांती मिळणार नाही. याचे कारण हेच की आपण स्वभावतःच भगवंतांचे नित्यदास आहोत आणि आपण कोणत्याही गोष्टीचा स्वेच्छेने उपभोग घेऊ शकत नाही. प्रभुपाद अतिशय महत्वाचं हे समजवतात की जिथपर्यंत आपल्या मनात थोडी जरी इंद्रिय तृप्तीची इच्छा आहे तिथपर्यंत आपल्याला शांती मिळणार नाही. का हे असं सगळं घडतं, कारण आपण सगळे कोण आहोत, जीवात्मे आहोत आणि भगवंतांचे नित्यदास आहोत. जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास. तर हे नित्यदास असण्यामध्ये काय आहे, जिथपर्यंत आपण भगवंतांची सेवा करत नाही तिथपर्यंत आपल्याला सुख मिळणार नाही. म्हणून इथे म्हणतात की आपण कोणत्याही गोष्टीचा स्वतःच्या इच्छेने उपभोग घेऊ शकत नाही. आपण भगवंतांचे अंश आणि आपण असंच आहे की भगवंतांची सेवा केली तरच आपल्याला सुख मिळू शकतं. भगवंतांपासून वेगळं होऊन आपण काही सुख प्राप्त करू शकत नाही. म्हणूनच आपली इंद्रिये भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये कशी लावावीत आणि प्रत्येक गोष्ट भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ कशी उपयोगात आणावी हे जाणणे आवश्यक आहे. यामुळेच इच्छित शांती प्राप्त होऊ शकते. तर शांतीसाठी भगवंतांनी जो उपदेश दिलेला आहे भगवद्गीतेमध्ये, तर त्यानुसार काय करायला पाहिजे, आपण इंद्रिय भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये लावायला हवीत. तर ती कशी लावावी, भगवंतांची सेवा कशी करावी, प्रत्येक गोष्ट भगवंतांच्या संतुष्टीसाठी कशी योग्य ती उपयोगात आणावी हे सगळं आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे.
तर प्रभुपाद एक उदाहरण देऊन हे सगळं समजावतात. शरीराचा अवयव हा स्वतः स्वतंत्रपणे सुखी होऊ शकत नाही. पूर्ण शरीराची सेवा केल्यानेच तो आनंद व सुख प्राप्त करू शकतो. तर हातामध्ये माझ्या डाळ, तांदूळ, भाजी आहे, पण ते तसंच मी हातात धरलं तर माझ्या हाताला आणि पायांना आणि शरीराला शक्ती मिळणार आहे का? नाही. मात्र मी स्वयंपाक खोलीत गेले, डाळ तांदूळ डोळ्यांच्या माध्यमाने निवडले, मी डोळ्यांनी नीट बघून हाताने सगळं स्वच्छ केलं, धुतलं, काही भाजी वरण भात गॅसवर चढवलं, हाताने चमचा फिरवला, चपात्या केल्या, कलथ्याने त्या वळवल्या. तर अशा तऱ्हेने माझी सगळी इंद्रिय मी त्या कार्यात लावली. कुकरची शिट्टी माझ्या कानाने ऐकली. तर अशा तऱ्हेने मी माझी सगळी इंद्रिय काय आहे, या विविध स्वयंपाकाच्या कामात लावते आहे. मग जो नैवेद्य, जो तयार झालेला जो जेवण आहे, ते भगवंतांसमोर जेव्हा ठेवलं जातं, भगवंतांना प्रार्थना केली जाते, भगवंता ह्याचा तुम्ही स्वीकार करा, तेव्हा भगवंत मोठ्या प्रेमाने आपण जो भोग लावला आहे, भगवंतांना नैवेद्य दाखवला आहे, नैवेद्य, त्याच्यावर भगवंत मोठे आपली प्रेमाने दृष्टी टाकतात आणि आपल्याला कृपेचा प्रसाद देतात. तर जेव्हा तो कृपा प्रसाद, भगवंतांचं ताट बाहेर काढलं जातं, आपण पुन्हा आपल्या भांड्यांमध्ये भगवंतांचा नैवेद्य मिसळतो आणि सगळे जेव्हा जेवायला बसतात तेव्हा सगळे काय करतात, ते जे तयार झालेलं जे जेवण आहे, जो प्रसाद आहे, तो आपल्या मुखात घालतात. तोंडात घातल्यावर जे जीभ आहे आणि दात आहेत, ते जे जीभ सगळा रस उत्पन्न करते, दात ते अन्न चावतात, ते अन्न पोटात जातं, पोटात पचन होतं आणि मग पूर्ण शरीराला, पूर्ण सगळ्या अवयवांना त्याचं पोषण मिळतं. तर अशा तऱ्हेने शरीराचा अवयव हा स्वतः स्वतंत्रपणे सुखी राहू शकत नाही. पूर्ण शरीराची सेवा केल्यानेच तो आनंद आणि सुख प्राप्त करू शकतो. तर त्याचप्रमाणे आपण देखील जेव्हा भगवंतांची सेवा करू तेव्हाच आपण संतुष्ट होऊ शकू. भगवंत परिपूर्ण आहेत आणि आपण भगवंतांचे अंश मात्र आहोत, परंतु आपण सर्वजण स्वार्थपूर्तीच्या कार्यामध्ये गुंतलेलो आहोत. तर आपल्याला काय आहे, स्वार्थ, मला उपभोग घ्यायचा आहे, तर अशी स्वार्थी वृत्तीमध्ये आपण अडकलेलो आहोत. भगवंतांची सेवा करण्यास कोणीही तयार नाही. आपल्या भौतिक स्थितीतील बद्धावस्थेचे व परिणामी मिळणाऱ्या दुःखाचे हेच मूलभूत कारण आहे. तर अशा प्रकारे प्रभुपाद आपल्याला समजवतात की हा जो जीवात्मा आहे, या भौतिक जगतात सुख घेण्याच्या इच्छेने आला आहे आणि आता त्याला फक्त स्वार्थ आहे, मला उपभोग घ्यायचा आहे, भगवंतांची सेवा करायची इच्छा नाहीये. आणि त्यामुळे हा जो जीव आहे तो इंद्रिय तृप्तीसाठी विविध कर्म करतो. प्रत्येक कर्म फळ देतं आणि कर्मफळ उपभोग घ्यायला त्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला लागतो. तर अशा तऱ्हेने जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रामध्ये तो अडकतो. म्हणून म्हटलंय की आपल्या भौतिक स्थितीतील बद्ध अवस्था जी आहे, पुन्हा पुन्हा जन्म घेणं, ही बद्ध अवस्था आणि परिणामी काय आहे, दुःख प्राप्त होणं, ह्याचं हेच मूलभूत कारण आहे की आपण भगवंतांना नाकारतो आहोत. भगवंतांची सेवा न करता स्वतःच्याच इंद्रिय तृप्तीचा विचार करीत आहोत. तर आज आपण इथेच विराम देऊया. आपला हा दुसऱ्या प्रकरणाचा पहिला भाग संपूर्ण झाला आहे. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.